लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करेल. पहिला बॉल या ठिकाणी कल्पेश केणेचा. पहिलाच फुल टॉस बॉल, फटका सुरेख आहे, जाईल सरळ हातामध्ये आणि इथे पहिल्याच बॉलवर विकेट पटकावली आहे. फलंदाज बाद. आमचे कोसले गावाच्या एमडी स्पोर्ट क्रिकेट या संघाचा. आमचे कोसले गावाच्या एमडी स्पोर्ट क्रिकेट या संघाचा. आमचे कोसले गावाच्या एमडी स्पोर्ट क्रिकेट या संघाचा. अप्रतिम कॅच घेतली आहे इथे. पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेला अक्षयने, कारण फुलटॉस बॉल अगदी स्लॉट मध्ये होता, बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे गेला सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि इथे मात्र गेरचे टीमने आपला पहिला गडी गमावलाय. नवीन फलंदाज कॅप्टन संदीप दिवाणे आलाय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश केणे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. पुढचा बॉल इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न. बॉलची लाईन मात्र अगदी सुरेख आणि लेन सुद्धा अगदी स्टंप लाईन मध्ये गोलंदाजी करतोय. पाहिलं तर स्विच खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता आणि हा इथे डॉट बॉल टाकला गेलाय. अशा प्रकारच्या टीम जेव्हा एकमेकांसमोर असतात, प्रत्येक बॉलवर प्रेक्षक वर्ग आनंद घेत असतो. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, गॅप नक्की शोधून काढलाय. फिल्डर इथे पाठलाग करतोय, रन एक पूर्ण केली जाते आणि दुसरी रन सुद्धा इथे पूर्ण केली जाईल. एफर्ट्स मात्र नक्कीच चांगले लावलेत इथे, परंतु 2 धावा मात्र रोखण्यात अयशस्वी आणि 2 धावांनी नक्कीच श्रीगणेश झाला या ठिकाणी. शिवम स्पोर्ट्स गेअर्स टीमचा पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी होती कल्पेश केणेच्या माध्यमातून. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. हा सुद्धा डॉट बॉल टाकला गेला इथे कल्पेशच्या माध्यमातून. इथे देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चार चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि फक्त 2 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक विकेट सुद्धा काढली आहे. चांगलं षटक जात आहे निंबवली टीम साठी. यावेळी पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल अडवला गेलाय आणि इथे देखील हा सुद्धा निर्धाव चेंडू असेल. जबरदस्त षटक जात आहे, कारण पॉवर प्ले मध्ये या प्रकारची गोलंदाजी करणं नक्कीच कौतुकास्पद असतं. तुमचं कौशल्य यावर दिसून येतं, तुम्ही पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करता. आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंवर. हा फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळून काढलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. दुसरा रनचा प्रयत्न होईल का? इथे दुसऱ्या रनचा प्रयत्न देखील केला आहे आणि फेकी होईल तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण केली जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि संदीपचं सुद्धा कौतुक असेल, कारण अतिशय चाणक्यरित्या अगदी फिल्डरची ऍक्शन बघितली. थोडा फंबल झाला आणि त्याचा फायदा मात्र इथे कॅप्टनच्या माध्यमातून उचलला गेलाय. 2 धावा शेवटच्या बॉलवर मिळतील आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल झाली आहे ती 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक असेल आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक आणि आमचे परम मित्र रमेश शिंदे सर यांचे आवडते खेळाडू म्हणजेच के कृष्णा केणे या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय द्वितीय षटक घेऊन. फटका हा मिस टायमिंग आहे, इथे फिल्डर जज करतायत काय घडेल आणि पहा इथे मात्र अगदी 2 फिल्डरच्या मध्ये हा बॉल पडलाय.
आणि रन देखील इथे 2 पूर्ण केले जात आहेत. नक्कीच खूप मोठी विकेट गमावली निंबोली टीमनं, कारण संदीप दिवाने एकदा का लय सापडली तर मात्र पूर्ण समोरच्या टीमला रोखणं मात्र तिथे अशक्य होऊन जातं. संधी उपलब्ध करून दिलेली कृष्णानं, परंतु फायदा उचलता आला नाही. इथे मात्र स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील बॉल इथे नक्कीच फक्त एकच सिंगल मिळते आणि या सिंगलने धावसंख्या तुम्ही पाहिली तर जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. शॉर्ट ऑफ लेनचा वापर केलाय आणि अतिशय सुरेखरित्या हा बॉल खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, इथे देखील रन मिळेल ती फक्त 1. आणि इथे मात्र संदीप दिवाणेला रणनीती आखावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा नक्कीच कमी येत आहेत. गॅप शोधावे लागेल. इथे मात्र षटकार चौकार मारावे लागतील या ओव्हरमध्ये. आतापर्यंत तुम्ही पाहिले तर 3 चेंडू हाताळले, टीमची तुम्ही टोटल पाहिली तर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली. यावेळी फटका चांगला आहे. या बॉलला नक्कीच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिले आणि पंच इशारा करतायत. पहिला चौकार या इनिंग मधला आलाय तो कॅप्टनच्या बॅट मधून. ऑलराऊंडर त्यांचा खेळ आहे एक नंबर, रोहित पालवी साई बॅट्समन. थँक्यू डिझाईन. चौकाराने नक्कीच ते धावगतीला आकार मिळतोय. 12 धावा धावफलकावर. हा फटका देखील सुरेख आहे. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून उडवला आणि या बॉलला पाठवून दिले डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी कॅप्टनच्या बॅट मधून. संधी मिळाली या ठिकाणी कॅप्टनला आणि त्याचा फायदा नक्कीच उचलला. ज्या प्रकारचे मागच्या 2 बॉलवर 2 स्ट्रोक खेळले गेले त्याच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा घुटनाटेक तमाशा एक असा तुम्हाला पाहायला मिळाला असता, परंतु बॅट आणि बॉलचा इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. आणि पंच फलंदाज बाद. संकेत भोईर बॉलर, नाव गाजवितो गावाचा, नाव गाजवितो गावाचा. आमचे कुस्ते गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा, आमचे कुस्ते गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा, आमचे कुस्ते गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा, आमचे कुस्ते गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा. थँक्यू डिझाईन. 2 बॉलवर 2 चौकार नक्कीच आले, परंतु अखेरच्या चेंडूवर बाजी मारली ती मात्र कृष्णा केणेनं आणि मात्र इथे संदीप दिवाणीला माघारी धाडलं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही 16 धावा धावफलकावर पाहतायत. गडी गमावले आतापर्यंत 2 आणि इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो गणेश दिवाणे. ऋतिक आणि गणेश ही जोडी असेल आणि अक्षय या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. इथे फुल टॉस बॉल पूर्णपणे समाचार घेतला. या बॉलला फेकून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर ऋतिकच्या बॅट मधून आला हा षटकार. सचिन भोईर लेफ्टी बॅट्समन खेळतो बिंदास, ना संघाचा त्यावर विश्वास, ना संघाचा त्यावर विश्वास, ना संघाचा त्यावर विश्वास. पहिल्याच बॉलवर स्ट्रोक नक्कीच अतिशय भन्नाट पाहायला मिळाला आहे ऋतिकच्या बॅट मधून. आणि हा नक्कीच एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा षटकार आलाय, कारण महत्वपूर्ण 2 विकेट इथे 2 ओव्हर मध्ये गमावले आहेत. या षटकाराने टोटल स्कोर तुम्ही पाहिला तर 22 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय.
षटकारांनी स्वागत केलं इथे अक्षयचं, परंतु अक्षयला सुद्धा विकेट काढून या ओव्हरचं समापन करावं लागेल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथे देखील स्ट्रोक भन्नाटे, अतिशय देखणा स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर केलाय, फेकून दिलाय या बॉलला या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी ऋतिक दिवाणीच्या बॅट मधून. अप्रतिम पहिल्या 2 बॉलवर 2 स्ट्रोक ऋतिकच्या बॅट मधून पाहायला मिळेल आणि हा चेंडू तर अगदी पूर्णपणे स्लॉट मध्ये होता. चांगल्या प्रकारे त्याला टॅकल केलं आणि लॉंग ऑनच्या दिशेला हा षटकार आलाय ऋतिकच्या बॅट मधून. इथनं मात्र प्रेशर पूर्णपणे गोलंदाजावर असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट न सज्ज अक्षय. हा फटका देखील सुरेख आहे, अतिशय भन्नाट स्ट्रोक. तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक लावली आहे ऋतिक दिवाणे या खेळाडूला. टीम सुनील शेट्टलवीचा मान और वी स्पॉन्सर हाय खंबीर. टीम सुनील शेट्टलवीचा मान और वी स्पॉन्सर हाय झुंजार. आयकॉन खेळाडू अक्षय खंडागले गो, आयकॉन खेळाडू अक्षय खंडागले गो. या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो. या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त 16 धावा होत्या. त्यानंतर मात्र सलग 3 षटकार लगावलेत ऋतिक दिवाणेनं आणि इथे मात्र मॅचचं चित्र बदलताना दिसतंय. कारण धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहिलं तर तब्बल 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि 3ही स्ट्रोक जर तुम्ही पाहिले तर पहिला षटकार आला तो त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, दुसरा षटकार लॉंग ऑनच्या दिशेला आला आणि हा स्ट्रोक तर अतिशय भन्नाट होता. कारण बॅटचा फ्लो बा किती सुरेख होता. समोरच्या दिशेला मात्र त्याच्या माध्यमातून हा षटकार आलाय. अतिशय अप्रतिम फटकेबाजी केली आहे या ओव्हरमध्ये. इथनं रणनीती आखावी लागेल, ती मात्र निंबवली बी या टीमला. कारण ऋतिक दिवाणे इथे जबरदस्त बॅटिंग करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटना पुढचा बॉल पुन्हा एकदा कोणतं अस्त्र वापरला जाईल यावेळी. वॉट अ स्ट्रोक, चौथा षटकार आलाय ऋतिक दिवाणीच्या बॅट मधून. अप्रतिम षटकार पुन्हा एकदा. थँक्यू विजय. 4 बॉलवर 4 षटकार लगावलेत ऋतिक दिवाणेनं अक्षय या गोलंदाजाला. जर 5वा षटकार लगावला तर या स्पर्धेचे सर्वात सन्माननीय श्री सुनील शेठ दळवे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ऋतिक दिवाणे या खेळाडूसाठी. हा बॉल देखील पाहिला तर ओव्हर पिच होता, परंतु इथे मात्र फिल्डरला फक्त प्रेक्षक बनावं लागलंय. कारण बॅटिंग तितकीच अप्रतिम होतीये. कोणत्याही प्रकारचे कष्ट फिल्डरला नाही. सरळ बॉल पाठवून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 4 षटकार लगावले आतापर्यंत. जर 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले तर गिरसे गावचे पोलीस पाटील सन्मानित श्री शशिकांतजी दिवाणे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल ऋतिक दिवाणेसाठी. पूर्णपणे प्रेशर, इथे मात्र कमबॅक करावं लागेल.
सहा षटकाला अगोदर बंधू दिवाणे यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रयत्न नक्की झाला यावेळी, उंच तर खूप गेलाय, किती दूर जाईल, ऍब्सोल्युटली पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5वा षटकार या ठिकाणी ऋतिक दिवाणीच्या बॅट मधून. पाहिजे सुनील दळवी यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलेलं आणि नक्कीच ते 1000 रुपयाचं पारितोषिक ऋतिक साठी लागू झालंय. 5 बॉल मध्ये 5 षटकार लगावलेत आणि इथे जर 6वा षटकार लगावला तर शशिकांत दिवाणे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक, तसेच बंधू दिवाणे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. पूर्णपणे प्रेशर या ठिकाणी गोलंदाजीवर आहे. लास्ट बॉल, या बॉलची लाईन नक्की चुकली आहे. आउटसाइड जर एक्स्ट्रा हा बॉल पाहायला मिळतोय. रन नक्की मिळेल इथे एक्स्ट्राच्या रूपानं. 6वा षटकार येईल का, सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आतुर आहे. आणि काय परिणाम असेल या बॉलचा. अक्षय नक्कीच पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि इथनं मात्र कोणतं अस्त्र अक्षयच्या माध्यमातून वापरला जाईल. ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी आला होता, पहिलाच बॉल एक चांगला यॉर्कर टाकलेला, परंतु इथे मात्र पूर्णपणे अयशस्वी ठरलाय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. बीमर हाताळला इथे. पुढचा बॉल मात्र फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. सुवर्ण संधी असेल इथे पुन्हा एकदा ऋतिक दिवाणेकडे. अठ्ठेचाळीस धावा 9 चेंडूच्या सहाय्यानं. इथे देखील किती दूर जाईल फिल्डर जज करतोय आणि इथे शेवटच्या बॉलवर फील्डचा बॉल होता. संधी कॅच नक्कीच पकडली गेली आहे, परंतु धावा मिळतील या बॉलवर तब्बल 2. आणि जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या ओव्हर मध्ये राहिलाय. गिरसे टीमचं अप्रतिम फटकेबाजी केली आहे ऋतिक दिवाणेनं. या 2 धावांनी संघाचं नक्कीच इथे अर्धशतक लागले. तब्बल 50 धावा धावफलकावर. 50 धावा तुम्ही धावफलकावर पाहताय, त्यामधनं वैयक्तिक 37 धावा या ठिकाणी ऋतिक दिवाणीच्या बॅट मधून आल्यात. आणि इथनं कमबॅक करावं लागेल ते निंबवली बी या टीमला, कारण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तब्बल 50. या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान जाऊया डीजे ऑपरेटर कडे. एका धावेने 51 धावा. विकेट साठी प्रयत्न नक्कीच करतायत आणि त्याचा पहिला जो तुम्ही पाहिला तर यॉर्कर हाताळलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी हा बॉल खूप चांगली लाईन आहे. या बॉलची ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवला.
फुलरलेनचा बॉल नक्कीच होता, परंतु इथे बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. सरळ गेलाय कृष्णा केणेच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. हा फटका चांगला आहे ऑन साइडला. फिल्डर कडनं नक्कीच तिथे कलेक्ट केला गेलाय आणि दरम्यान फक्त 1 रन पूर्ण केली जाईल. इथे मात्र कमबॅक करून देण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय कल्पेश केणेच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू चांगल्यारीत्या हाताळले आणि धावा तुम्ही पाहिला तर धावसंख्या झाली ती 52. हा फटका सुद्धा ऑन साइडला स्टिअर केला. इथे देखील 1 रन पूर्ण केली आहे. दुसरा रनचा प्रयत्न इथे झालाय आणि इथे फेकी होईल तोपर्यंत 2 रन पूर्ण होतील. म्हणजे तिसरं षटक मॅचचं चित्र बदलवणारं षटक ठरलंय, कारण तब्बल 5 षटकार त्या ओव्हर मध्ये आला आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहताय. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे चालली आहे. तब्बल 54 धावा दाखल का बरं. इथे हा बॉल चांगला आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथला डिलिव्हरी केली यावेळी आणि बाउन्स देखील खूप चांगला मिळाला या बॉलवर. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. इथे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हा बॉल सुद्धा चांगल्या प्रकारे हाताळला. इथे देखील निर्धाव चेंडू टाकला गेलाय कल्पेशच्या माध्यमातून आणि ओव्हरचं देखील समापन झालंय. अप्रतिम षटक गेलं हे इथे कल्पेश केणेचं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल तुम्ही पाहिली तर धावसंख्या झाली ती 54. आपल्या महत्वपूर्ण षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि ही क्षमता आहे कल्पेश केणेची. फलंदाजी असो गोलंदाजी असो अप्रतिम गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक कल्पेश केणेचं तुम्ही जर परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहिलं तर 2 षटकं याने हाताळली आहेत आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याच्या ओव्हर मध्ये काढली आहे. इथनं मात्र लास्ट ओव्हर असेल या इनिंग मधली, शेवटची ओव्हर आणि प्रगतीपथावर तुम्ही पाहतायत कुणाल सज्ज झालाय. 54 धावा दाफलकावर आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या इनिंग मध्ये. इथे प्रयत्न फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दूरवर्ण फिल्डर जज करतोय आणि अप्रतिम कॅच पकडली. फलंदाज ऋतिक दिवाणेला या बॉलवर इथे माघारी धाडले. फलंदाज बाद. 54. आणि ऋतिक दिवाणेसाठी डॅगआउट मध्ये नक्कीच टाळ्या वाजतील, कारण तब्बल 5 षटकार एका ओव्हर मध्ये त्याने लगावलेत. अप्रतिम बॅटिंग केली. सामन्याचं चित्र मात्र नक्कीच इथे बदलून ठेवलंय आणि इथनं मात्र कुणालला सुद्धा पहिल्या बॉलवर यश मिळतंय. उर्वरित 5 चेंडू त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे इथे टाकले जातील समीकरण आता तुम्ही पाहिलं तर अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 54 धावा दाफलकावर. नरेंद्र दिवाणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. इथे काय घडेल पंच इशारा करतायत. हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि गणेशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर विकेट, परंतु या बॉलवर सुद्धा गणेश दिवाणे आपलं कौशल्य दाखवत असताना ऑन साइडला हा षटकार आला त्याच्या बॅट मधून आणि 60 धावा दाफलकावर. हा फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. इथे 1 रन पूर्ण केली जाईल. दुसरा रनचा देखील प्रयत्न झालाय आणि फेकी होईल तोपर्यंत 2 रन देखील इथे पूर्ण केले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते आणि तब्बल 62 धावा दाफलकावर या 2 धाव्यांच्या सहाय्याने. ऑन साइडला फटका सुरेख आहे. खूप उंच गेलाय. किती दूर जाईल तर ऍब्सोल्युटली स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला पाठवून दिलाय षटकार.
करत असताना निंबवली या संघाविरुद्ध तब्बल 4 षटकांमध्ये 100 धावा कुठून काढलेल्या आणि ते टार्गेट चेस करत असताना निंबवली टीम फक्त अवघ्या 1 रनने तो सामना हरलेली ही क्षमता आहे या टीमची आणि हे बॅटल सुद्धा भन्नाट रंगणार या मैदानावर यात शंका नाही इथे शॉट ऑफ लेनचा बॉल जबरदस्तरित्या पुल केलाय पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक षटकाराने या इनिंगचं इथे समापन केलंय ते गणेशनं 78 धावा धावफलकावर आणि 79 धावांचं लक्ष या मॅच मध्ये बादशाह 11 निंबवली बी या टीम समोर यानंतर या पुढील इनिंगच्या समालोचनासाठी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतो या ठिकाणी द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र रमेश शिंदे सर यांना महेंद्र गोतारणे व्हायची वासुदेव साई पालवी पांडुरंगची टीम सुनील शेट दलवीला आहे पाठिंबा चहू बाजूचा नाव गाजवती संघाचा या क्रिकेटच्या मैदानावर गो या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो या कोसले गावन गो थँक्यू धर्मवीर चषक गो चला शेई आणि कांदरी चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच कांदरी आणि शेई या दोन संघाच्या दरम्यान चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच या थँक्यू सो मच मनीषजी जोशी सर गेल्या पाऊण तासापासून खऱ्या अर्थानं आपला आवाज या महाराष्ट्राच्या बागेर मुखावर अखंड हिंदुस्थानाच्या मातीवर अखंड जगभर पोहोचवला आपलं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रेक्षक आपण ऐकतात पाहतात आणि मनमुराद आनंद लुटतात या आनंदाचे कारण बनले अर्थात कोसळी गावाची भूषणाबळ धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक सन 2022 काय फलंदाजी केली टीम गिरसे संघाने तब्बल 78 धावा विजयासाठी 79 धावांची आवश्यकता 30 बॉल 79 धावा थांबायला मात्र अजिबात वेळ नाहीये विचार करायला वेळ नाहीये बॅटला मात्र आशीर्वाद द्यावा लागेल यशस्वी व्हावाचा प्रत्येक खेळपट्टीला आग लावावी लागेल प्रत्येक चेंडवानी सीमारेषा प्रत्येक चेंडवानी आउट ऑफ द पार्क प्रत्येक चेंडवानी आसवंत प्रत्येक चेंडवानी खळ्या हाताने पार्किंग लॉट या सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतील सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम बादशाह 11 निंबवली संघाला राजेशाही ताट ठेवावा लागेल निश्चितच कल्पेश केने असतील त्याचबरोबर कृष्णा केने असतील या सगळ्यांना मात्र मातबर फलंदाजी करावी लागेल चांगलं स्ट्रोक सजवावे लागतील प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल प्रत्येक चेंडूची एमआरआय करावी लागेल प्रत्येक चेंडूचं ऑपरेशन करावं लागेल प्रत्येक चेंडू फोडून टाकावा लागेल प्रत्येक चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवून चालणार नाही सरासरीचा विचार केला तर 19.9 ची सरासरी गाठायची आहे तब्बल 5 षटकांनी 79 धावा संघर्ष कंबर कसावी लागेल समुद्र मंथन करावं लागेल खूप मोठं आंदोलन करावं लागेल खूप मोठी याचना करावी लागेल खूप मोठी आराधना करावी लागेल कर्तृत्व सिद्ध करावं लागेल जे काय करायचे ते मात्र या मॅच मध्ये करावं लागेल जाऊया टॉस का बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक स्विस वाईस अर्थात मनीजी जोशी सर काल गाडीवर टाकूला भिजवला सापगाव पण गेलो
या दोन्यांचं मिश्रण पाहायला मिळालं आणि यायला हवा. ईट का जवाब पत्थर से तुम्ही ऍक्शन पाहिली, रिॲक्शन पाहावी लागेल. तुम्ही पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्ध पाहावा लागेल. तुम्ही नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू तुम्हाला पाहायची आहे. तुम्ही उगवणारा सूर्य पाहिलाय, थांबलेला क्षितिजावरचा सूर्य तुम्हाला पाहायचा आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं 78 धावा पाहिल्यात, तुम्हाला 79 धावा पाहायच्या आहेत. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ना, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 79 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर षटकार. यावेळेस कमबॅक केले गोलंदाजानं कल्पेश केने आणि कृष्णा केने. के 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 आणि इथे मात्र कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. म्हणतात ना मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत संशयाने पाहणाऱ्या नजरा देखील तुमच्या समोर येतात. पण एकदा का कर्तृत्व सिद्ध केलं तर संशयाने पाहणाऱ्या नजरा देखील खाली मान घालून निघून जातात. ते काम या ठिकाणी करावं लागेल बॅट्समन कल्पेश केनेला. पहिल्या चेंडूवर कामगिरी पूर्ण, दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज हवी ठरतोय. यावेळेस कमबॅक. क्या बात आहे, काय गोलंदाजी आहे. वळणारा चेंडू पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं जातं ना, वळणारा रस्ता आणि वळणारा चेंडू हा घातक ठरतो. तिथे तुम्हाला ब्रेक मारावा लागतो. इज अन ऍक्सिडेंट. इथे तुम्हाला मनाचा ब्रेक दाखवावा लागतो, कारण क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. काय घडेल, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दोन्ही चेंडू पूर्णपणे डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज ऋतिक नावाच्या गोलंदाजी. ऋतिक दिवाने गोलंदाजीमध्ये दमकम, फलंदाजीमध्ये देखील दमकम दाखवण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळेस मात्र कल्पेश केनेला किती वेळ थांबवाल हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. कल्पेश केने थांबणार नाहीये. त्याला माहिती आहे प्रवास खूप लांबचा आहे. लवकर निघा, लवकर पोहोचा. आणि समोर फक्त एकच शब्द आहे आणि त्या शब्दाचं नाव आहे सावधान. जरी सावधान स्थिती असली, 79 धावा बनवायच्यात. आपली विकेट मात्र खेळपट्टीवर राखावी लागेल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल कल्पेश केनेला. म्हटलं जातं ना, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. इथे कोण कोणावर भारी ठरेल हे मात्र पाहावं लागेल. कोशिश तो जारी है, आ देखे जरा कोण किस पे भारी है, किस में कितना है दम. एका बाजूला टीम बादशाह 11 निंबवली तर एका बाजूला शिवम स्पोर्ट्स गेर से गोलंदाज तयार ऋतिक दिवाने. यावेळेस शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. कॅच 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 पकडली. मोठा मासा लागलाय गळाला. युद्ध विकेट. कल्पेश केने बॅक टू दी पेवेलियन. विकेटचं पतन. या कल्याण शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा. आमचे भोसले गावाच्या MD स्पोर्ट क्रिकेट या संघाचा. आमचे यशस्वी भिंत बांधावी आणि त्या भिंतीवर खऱ्या अर्थानं यशस्वीता नावाचं छप्पर टाकावं. त्याला कळस देखील चढवावा. हे या ठिकाणी पाहायला मिळेल का सगळ्यात मोठा प्रश्न असेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, चलने वाली घडी रुकती नाही. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही, ती मात्र निघून चाललेली आहे. सूर्याची लख लख किरण दर्याच्या दर्पणात पडतील यात शंका नाही. पण या मॅचच्या आरशावर काय लिहिलंय हे देखील पाहावं लागेल. आम्ही सहजपणे म्हणतो सूर्य देखील या सामन्याचा आनंद घेतोय. तो देखील क्षितिजाला बांधून ठेवलाय. लख लख किरण या मैदानावर अवतरलेली असताना आम्हाला देखील मनस्वी आनंद होतोय. निश्चितच वासुदेवजी गोतरणे असतील, त्याचबरोबर रवींद्रजी भोईर सर असतील आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचे ओनर अर्थात सुनीलजी दलवी साहेब असतील, यांचं देखील मनपूर्वक आभार. यावेळेस मात्र आउटसाइड एज फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. थँक्यू. कल्पेश बाद, त्यानंतर सौरभ देखील बाद. परंतु कृष्णा केने असं म्हणतात भगवान श्रीकृष्णानं गोकुळात जावं आणि बासरी वाजवावी, मथुरेत यावं, सुदर्शन चक्र हातात घ्यावं. पण इथे मात्र बासरी वाजून चालणार नाही. ईट का जवाब पत्थर से. प्रश्नाला उत्तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. वारावर वार पलटवार करावे लागतील. सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागेल. प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल. मिरिटवर यावं लागेल. बॅटला आशीर्वाद द्यावा लागेल. यशस्वी भवचा
काय घडेल या मॅच मध्ये सगळे काही सस्पेन्स. या मॅचचा निकाल अजूनही बंद पॉकेट मध्ये, बंद लिफाफ्यामध्ये आहे. एका बाजूला आत्मबल वाढलंय शिवम स्पोर्ट्स गिरचे संघात, तर एका बाजूला आत्मबल खचलंय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य होतं ना, जर तुमच्याकडे आत्मबल असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला मरण नाही, तुम्हाला भीती नाही. आणि हाच आत्मविश्वास खऱ्या अर्थानं अंतःकरणामध्ये ठेवला. आणि लाख गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. बाजी प्रभू देशपांडेने आम्हाला इतिहासामध्ये सांगितलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. आत्मबल वाढलंय, वाढलेल्या आत्मबलाने गोलंदाजी करतील गोलंदाज नरेंद्र दिवाने. स्टार्किंग एंडवर संघाचे संघनायक कृष्णा केने के रॉकस्टार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला इन द एअर, कॅच ड्रॉप. कृष्णा केनेला जीवनदान देणं म्हणजे खऱ्या अर्थानं संकटाला बोलावणं केल्यासारखं आहे. काय घडेल, प्रवास खूप लांबचा, 79 धावा सहजगत्या होणार नाही. यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं 33 कोटी देव आठवावे लागतील. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, पर्याय नाही. मरता क्या न करता, डू ऑर डाय, करा अथवा मरा. परतीचा प्रवास करत असताना आपल्या उंजळीमध्ये काहीतरी मिळवायचं असेल तर आज, आत्ता, ताबडतोब, ऍट दिस मोमेंट, कल करेसो आज, आज करेसो अभी. गतीमध्ये परिवर्तन, फ्लिक केले ऑन साइडला. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, शेवटच्या मोमेंटला पोहोचले. नरेंद्र दिवाने आपल्या उंचीचा सातत्याने फायदा उचलतो. ज्या ज्या वेळेला कोसले संघ खेळतो त्या त्यावेळेला आम्हाला देखील वाटतं की वासुदेव नावाचा खेळाडू आपल्या उंचीचा फायदा गोलंदाजी किंबहुना फलंदाजी करण्यामध्ये देखील उचलत असतो. त्याच पद्धतीने ते शिवम स्पोर्ट्स गिरचे संघाच्या वतीने गोलंदाज नरेंद्र दिवाने सर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना स्ट्रायकिंग एंडवर कृष्णा केने के स्टार. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेट मधील जेवढे जेवढे स्ट्रोक सिलेक्शन आहेत ते तुम्हाला खेळावे लागतील. तुम्ही पाहिला असेल श्रेयस कदम ज्या ज्या वेळेला धडाकेबाज वडवली या मॅच मध्ये अवतरला, शहापूर संघाच्या वतीने खेळला. कोणी विश्वास देखील ठेवला नसेल की श्रेयस कदम लेदर बॉल क्रिकेट खेळत असतील. झपाटून फलंदाजी केली आणि बघता बघता तुम्ही पाहिलं असेल रायगडच्या टायगर उस्मान पटेलच्या संघाला देखील परास्त केलं. म्हणून म्हटलं जातं फुल पाखराप्रमाणे मुक्त उधळावं लागेल. बॅट्समन कल्पेश केने, बॅट्समन कृष्णा केने ज्या नावासाठी ज्या स्वभावासाठी ओळखले जात होते तो स्वभाव दाखवलाय. पण इकडे मात्र वेल स्टॉप, वेल कॅच, फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. दलवीचा मान और वी स्पॉन्सर हाय झुंजार आयकॉन खेळाडू अक्षखंड लागले गो. थँक्यू. आधीच प्रतिकूल परिस्थिती आणि त्यावर मात्र जखमेवर चोळलं जातंय मीठ. गोलंदाज नरेंद्र दिवाने. श्वास कुठून घ्यावा उमगत नाही, चालावं कुठं वाट देखील पाहायला मिळत नाही. प्रकाश मांतेचा दिवा कोणता प्रज्वलित करावा हे देखील समजत नाही. ध्येय कसं गाठावा हा प्रश्न मात्र पडलाय. टीम बादशाह 11 निंबवली संघाला. हा सरताज आपल्या डोक्यावर राहील का हा देखील प्रश्न पडला असेल. बादशाह 11 निंबवली संघाला आणखी एक लेग ब्रेक बॉल, अचूक टप्पा आहे. क्या बात आहे. ज्या संघाचे संघनायक विकेट किपर असतात तो संघ सातत्याने तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या नकाशावर यशाच्या मनपटलावर उमटून पाहायला मिळतो. इथे मात्र पाहू शकाल संदीप दिवाने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. ज्यावेळेला शिवम स्पोर्ट्स गिरचे संघ फलंदाजी करत होता मित्रांनो त्यावेळेला पाहू शकाल वासुदेव दिवाने पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. त्यानंतर अडखळत खेळणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये संदीप दिवाने ते देखील बाद झाले. परंतु म्हणतात क्रिकेटच्या टीमवर्कला तुम्ही महत्व देता. विखुरलेली शक्ती ज्या वेळेला एक होते ना त्यावेळेला इतिहास हा सातत्याने रेखाटला जातो. आणि मग ऋतिक दिवाने नावाचा खेळाडू खेळपट्टीवर पोहोचला. 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले आणि त्या षटकामध्ये तब्बल 34 धावा वसूल केल्या. मॅच पूर्णपणे टर्न झाली आणि धावसंख्या लागली 5 षटकांच्या अंती तब्बल 78. विजयासाठी 79 धावांची आवश्यकता. बघता बघता 2 षटकांचा खेळ कंप्लीट. धावसंख्या फक्त आणि 14. यावेळेस मात्र एलिव्हेशन आहे. डिस्टन्स पाहायला मिळेल का? यस, आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम षटकार 6 धावा. यस, अक्षय केनेच्या 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले होते. इथे मात्र तोच अक्षय केने फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 1 षटकार ठोकलाय. पण म्हणतात ना मित्रांनो, यू कांट प्ले फॉर द रिव्हेंज, यू प्ले ओनली फॉर एंटरटेनमेंट. पहिल्यांदा क्रिकेट एन्जॉय करा जे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने आम्हाला सांगितलेलं आहे. द फर्स्ट गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. जाऊया मॅचच्या दिशेने. शपल अँड क्रॉस झाले होते.
चकवा देणारी गोलंदाजी, मनसुबे ओळखणारी गोलंदाजी अक्षय केने मात्र या ठिकाणी पूर्णपणे चकावला जातोय. कमबॅक केलंय गोलंदाजानं. धावसंख्या स्थिरावली गेली 20 धावा धावफलकावर. अजूनही ध्येय खूप लांब आहे, पण सांगावं लागेल या मॅच मध्ये अर्थात बादशाह 11 निंबवली संघाला ध्येयाचा ध्यास लागला ना की कामाचा त्रास वाटू द्यायचा नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढतात, त्यांना योद्धे म्हणतात. हात तुटला तरी लढत राहणं हे योद्ध्यांचं काम आहे. 16 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची गरज व्हायला हरकत नाही. भिवंडीच्या भाषेमध्ये प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल, चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. यावेळी अक्षय केने मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल, फलंदाज होईल बाद. अक्षय केने बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचा पतन. कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो, या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो, या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो, या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक गो. वेळ मात्र निघून चाललेली आहे. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते. नशीब बदलो अथवा नाही बदलत, वेळ मात्र नक्कीच बदलते. ती वेळ या 15 मिनिटांमध्ये बदलेल का हा प्रश्न मात्र बादशाह 11 निंबवली संघाला पडलाय. लवकरात लवकर अनेक विकेट गमावले. ब्रेक बॉल क्विकर होता, फेकून दिलाय डी बॅकवर्ड टू लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे होईना बाद. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. गोतारणे व्हायची वासुदेव साई पालवी पांडुरंगची. वो चाय भी क्या जिनमें मिठाई न हो, वो मैच भी क्या जिनमें पिटाई न हो. आणि तुम्ही पाहिला असेल पहिल्या इनिंग मध्ये खूप मोठी पिटाई केली बॅट्समन ऋतिक दिवानेनं. इथे मात्र पुन्हा एकदा ईट का जवाब पत्तर से द्यावा लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. या प्रत्येक वेळेचा फेकल्या जाणाऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. मेसेजला फॉरवर्ड करावा लागेल. चांगली धावसंख्या बनवावी लागेल. प्रयत्नांती परमेश्वर शोधावा लागेल. इथे मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कमबॅक केलं गोलंदाजानं. फेकला डॉट बॉल आणि बघता बघता एंड इज वेल, ऑल इज वेल. 18 बॉलचा खेळ कंप्लीट. बादशाह 11 निंबवली संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद फक्त आणि फक्त 26. नाव गाजवती संघाचा या क्रिकेटच्या मैदानावर गो, या कोसले गावन गो ठेवलं धर्मवीर चषक 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 गो. निश्चितच या क्षणापासून मी तर म्हणेन बादशाह 11 निंबवली संघाला लंगड्या घोड्यावर शर्यत जिंकायची आहे. 26.50 ची आवश्यकता. 6 बॉलच्या पाठीमागे संघर्ष कडवा आहे. गोष्ट आठवत असेल तुम्हाला, विकेट कीपर संदीप दिवाने. स्वतःला वाचवा कारण तुम्ही संघासाठी महत्वाचे आहात. थोडे पाठीमागे उभे राहिलात तरी चालेल. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. तुम्ही पाहिला असेल दहिवली येथील बदलापूरच्या क्रीडानगरीतील स्पर्धेचा दुसरा दिवस नाईट मॅच होती आणि इतकी काही टक्कर लागली गेली
की एक अजूनपर्यंत कोमामध्ये आहे याची देखील नोंद असावी आणि जवळपास 5 लाख रुपये खर्च सांगितलाय. पहिल्यांदा स्वतःला वाचवा सर सलामत तो पगडी 50. चांगले खेळाडू तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतील. वासुदेव नावाच्या खेळाडूवर सुद्धा एक रेकॉर्ड आहे. धर्मवीर चषक 2018चा गाजवला वासुदेव सरांनी. तोंडाला रक्त ओघळत होतं, टाके पडले तरी रुमाल बांधून वासुदेव सर मैदानामध्ये अवतरले होते. याला म्हणतात क्रिकेटचं वेड आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंजले. 6 धावा आल्या, वेळ निघून चाललेली आहे. हे पटके जर पहिल्या षटकापासून जर आले असते ना तर मात्र इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. सूर झाले निरागस, ते देखील गाणं वाजवत नाहीत. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते फक्त आणि फक्त 32. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच या मॅच मध्ये मजा मात्र निघून जाताना पाहायला मिळते. पुढील सामन्याची आतुरता तुम्हाला सगळ्यांना लाभलेली आहे. अर्थात टीम कांजळे आणि फाईट करेल टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शेई. यावेळेस फ्लिक केले ऑन साइडला, अगदी सहज खेळलेत. चंद्राच्या लोबसवाणी फलंदाजीचा आशीर्वाद जणू काही या फटक्यावर पाहायला मिळाला. हा आलाय चौकार 4. कोणाचा संघ एक नंबर कोणाचा, आमचे कोसले गावाच्या एमडी स्पोर्ट क्रिकेट या संघाचा, आमचे कोसले गावाच्या एमडी स्पोर्ट क्रिकेट या संघाचा, आमचे कोसले गावाच्या एमडी स्पोर्ट क्रिकेट या संघाचा, आमचे कोसले गावाच्या. थँक्यू डीजे. यास कांजळी संघानं नाणेफेक जिंकले. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तो देखील पुढील सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली मॅच. हॅलो सर्वप्रथम मी सर्व संघाचे व संघनायक यांचे आभार मानतो की आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपण आम्हाला सहकार्य केलंय आणि आम्ही आपल्या पुढील सहकार्याच्या अपेक्षेत असणार आहोत. मित्रांनो, आपल्या स्पर्धेत टोटल 5 दिवसांमध्ये 5 संघ हे क्वालिफायर होणार आहेत. सर्वात महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, 5 दिवसामध्ये 5 संघ क्वालिफायर होणार आहेत व त्यांना 1, 2, 3, 4 व 5 याप्रमाणे 5 बक्षिसे लागू होणार आहेत. आपली ही स्पर्धा आम्हाला 5 दिवसामध्ये पूर्ण करावायची आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय की पहिल्या दिवसातील जो संघ क्वालिफायर होईल त्याच्या समवेत आणखी जे संघ उद्या, परवा, 13 आणि 4थ्या दिवशी अर्थात 5व्या दिवशी क्वालिफायर होतील त्यामधून पहिला सेमीफायनलिस्ट संघाची चिठ्ठी आज उडवण्यात येणार आहे. ती देखील या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केली जाईल. लाईव्ह या ठिकाणी आम्ही लॉन्च करणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कॅमेरा समोर पहिल्या दिवशी संध्याकाळी करण्यात येईल, म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी ते लॉट्स आम्ही करणार आहोत. लॉट्स पुढील प्रमाणे करण्यात येतील. पहिल्या दिवसाचा विजेता संघ, उद्याच्या दिवसाचा विजेता संघ, तिसऱ्या दिवसाचा विजेता संघ, 4थ्या दिवसाचा विजेता संघ आणि 5व्या दिवसाचा विजेता संघ. एकंदरीत आम्ही 5 चिठ्ठ्या या ठिकाणी 5 चिठ्ठ्या एकंदरीत या ठिकाणी आम्ही उडवतोय. त्यामधील पहिली चिठ्ठी आम्ही या ठिकाणी काढू. यामध्ये ज्या दिवसाची चिठ्ठी निघेल त्या दिवसाचा विजेता संघ सेमीफायनल मध्ये खेळेल याची नोंद असावी. सगळ्या सोपे भाषेत सांगतो की आज आम्ही 5 चिठ्ठ्या उडवतोय. आजच्या दिवसामध्ये जो विजेता संघ आम्हाला मिळेल त्याचं नाव पहिल्या चिठ्ठीमध्ये टाकलं जाईल आणि त्यानंतर क्वालिफायर 2, क्वालिफायर 3, क्वालिफायर 4, क्वालिफायर 5 अशा 5 चिठ्ठ्या आम्ही टेबलवर या ठिकाणी टाकू. त्यामधील एक चिठ्ठी उचलली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल ती सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेली असेल याची सर्वांनी आज नोंद घ्यायची आहे. ते देखील हा कार्यक्रम आज संध्याकाळी करण्यात येईल याची नोंद असावी. जाऊया आमच्या दिशेने. यस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नरेंद्र दिवाने सर मजा करतायत, करायला हवे, कारण त्यांच्या धावांचा समुद्र फुललाय आणि सूर्य देखील या ठिकाणी फुलोरा. अंतःकरणामध्ये आनंद आहे. चांगली गोलंदाजी केली नरेंद्र दिवाने सरांनी. त्यांच्या डोक्यामध्ये तुम्हाला कॅप नाही तर हॅट वारंवार पाहायला मिळते. ही त्यांची आगळी वेगळी ओळख आहे. एक एक खेळाडूची ओळख तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. तुम्ही पाहिला असेल बल्ल्यानीचा खेळाडू साक्षी पाकोडे, तो देखील वेगवेगळ्या रंगाचे 2 वेगवेगळे शूज पायामध्ये परिधान करतो. हे वेगळं वैशिष्ट्य आहे. क्रिकेटमध्ये जेवढे काही वेगळं करता येईल तेवढं वेगळं करण्याचा प्रयत्न अनेक खेळाडूंनी केलेला आहे. म्हणून की काय, क्रिकेट जरी सॉफ्ट झाला, आमचे खेळाडू जरी अग्रेशन दाखवतात तरी क्रिकेट सॉफ्ट होत. क्रिकेट 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचला आणि त्यामधील एक फांदी या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थात कोसले गावाची भूषणावळ अर्थात धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक सन 2022 दिवस क्रमांक 1 सेकंड राऊंड मधील पहिला सामना जवळपास होतो फिनिश आणि लगेचच हा सामना संपता क्षणाला आपण लगेच सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच तिथे रंगला जाईल. घमासन एका बाजूला टीम कांदळी फाईट करेल टीम शेई.
या दोन संघाच्या दरम्यान तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. या मॅच मध्ये मात्र मजा नाही आहे. एकतर्फी होताना पाहायला मिळते, एकतर्फी सामना झुकताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेला कल्पेश केने फलंदाजी करत होते, ज्यावेळेला कृष्णा केने फलंदाजी करत होते, त्यावेळेला वाटलं होतं या मॅचला चांगला यशाचा साथ चढला जाईल. पण म्हणतात ना, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा कासी आहे. कर्तृत्व थोडस बाजूला राहिलं आणि बघता बघता हा सामना निसटण्याचा हा प्रयत्न देखील करतोय. सामना जिंकला टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन संदीप देवाने आणि संपूर्ण खेळाडू. ऋतिक देवानेचे 5 षटकार कोण विसरेल. शेवटच्या क्षणापर्यंत ते 5 षटकार या सामन्यामध्ये पूर्णपणे रंग बदलताना पाहायला मिळाले आणि बघता बघता धावांचा डोंगर पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट केला होता. 78 धावा विजयासाठी 79 धावा 790 प्रमाणे वाटल्या आणि बघता बघता या धावा चेस होऊ शकल्या नाही. सामना जिंकला शिवम स्पोर्ट्स गेरचे संघानं. हार्दिक 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 अभिनंदन. यस नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. बॅटिंग करत असताना तब्बल 37 धावा